नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील काही व्हिडिओमधून नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स या चॅप्टरचं डिस्कशन करायला सुरुवात केली होती। त्यामध्ये आपण वेगवेगळे टॉपिक्स जे आहेत ते आपण डिस्कस केले। आज जो ते टॉपिक आपण डिस्कस करणार आहे तो आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स। या टॉपिक मध्ये आपण काय पाहणार आहे तर स्टेट ऑफ अमाइन्स जे आहेत ते प्रायमरी असतील, सेकंडरी असतील, टर्शरी असतील, ॲलिफॅटिक अमाइन्स असतील किंवा ॲरोमॅटिक अमाइन्स असतील, त्यांची स्टेट काय आहे। पण इन स्टेट ऑफ अमाइन्स वेदर दीज आर सॉलिड, लिक्विड और गॅसेस इन स्टेट, त्यांची ऑर्डर काय आहे, ऑर्डर और स्मेल ज्याला आपण म्हणतो तो स्मेल और ऑर्डर of amines as well as its color, whether they are colorless or color substances, ते सुद्धा आपण आजच्या लेक्चर मध्ये जे आहे ते डिस्कस करणार आहे। सोबतच अमाइन्स जे आहेत त्यांची सोल्युबिलिटी कशी आहे, हाऊ दे आर सोल्युबल इन व्हेरियस सॉल्व्हंट लाईक वॉटर और एनी अदर सॉल्व्हंट, तो टॉपिक सुद्धा आपल्याला डिस्कस करायचा आहे। आणि सोबतच आपल्याला पाहायचे त्यांचे बॉइलिंग पॉइंट ऑफ अमाइन्स। सो हे सगळे टॉपिक जे आहेत, सगळ्या प्रॉपर्टीज जे आहेत ऍक्च्युली आपल्याला डिस्कस करायचे आहेत अंडर द हेडिंग। वी आर गोइंग टू डिस्कस दीज प्रॉपर्टीज अंडर द हेडिंग दैट इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स। फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन। यामध्ये जर पहिला पॉइंट आपल्याला डिस्कस करायचा असेल तर तो आपण डिस्कस करणार आहे इन टर्म्स ऑफ ॲलिफॅटिक अमाइन्स, स्पेशली इन केस ऑफ ॲलिफॅटिक अमाइन्स हॅव्हिंग लोअर मॉलिक्युलर वेट्स। असे ॲलिफॅटिक अमाइन्स ज्यांचं मॉलिक्युलर वेट जे आहे ते खूप कमी आहे किंवा लोअर मॉलिक्युलर वेट्स आहे। तसं एक्झाम्पल आपण जर घेतलं तर फॉर एक्झाम्पल CH3 बॉन्ड NH2 और C2H5 बॉन्ड NH2 like this। so lower aliphatic amines आपण जर पाहिले तर जनरली lower aliphatic amines which are lower molecular weight are gaseous in state। त्यांची जी स्टेट आहे ती आहे gaseous। they are colorless and having fishy odor। फिश सारखी स्मेल जी आहे ती या लोअर ॲलिफॅटिक अमाइन्स ची येते। मिथिल अमाइन आहे आपल्याकडे, मिथिल अमाइन हा फर्स्ट मेंबर म्हणू शकतो आपण अमाइन, आणि दुसरा आपण एक्झाम्पल साठी घेतलेला इथे मिथिल अमाइन। सो लोअर मॉलिक्युलर वेट असलेले जे काही ॲलिफॅटिक अमाइन्स आहेत जनरली दे आर गॅसियस इन स्टेट। इन स्टेट यांची स्टेट जर आपण जर पाहिली तर दॅट इज गॅसियस इन स्टेट। इट्स कलर जर पाहिलं तर दॅट इज दीज आर colorless and its order कशी आहे की तर फिशी ऑर्डर जी आहे ती आपल्याला इथे दिसते। इट्स ऑर्डर इज फिशी। सो फिशी ऑर्डर जी आहे ती आपल्याला इथे या ठिकाणी जी आहे ते पाहायला मिळते। सो ऑर्डर जी आहे ती आहे फिशी स्मेल जो आहे, फिश सारखा स्मेल जो आहे तो या लोअर ॲलिफॅटिक अमाइन्सचा जो आहे तो आपल्याला येतो। स्पेशली जर हे दोन एक्झाम्पल आपण कन्सिडर केले लोअर ॲलिफॅटिक अमाइन्सच्या बाबतीत तर हा जो CH3 बॉन्ड NH2 जो आहे तो गॅसियस इन स्टेट आहे, आणि C2H5 बॉन्ड NH2 इट इज हायली वोलाटाईल। हा वोलाटाईल इन नेचर आहे। सो हायली वोलाटाईल आहे, याचा अर्थ काय की प्युअरली गॅसियस इन स्टेट जर पाहिली तर ती फक्त आपल्याला मिथिल अमाइनच्या बाबतीत इथे दिसते, आणि नंतर
जसं जसं मॉलिक्युलर वेट इन्क्रीज व्हायला सुरुवात होते इन केस ऑफ अलिफॅटिक अमाइन्स, as the molecular weight get increased in aliphatic amines, their state also get changed. त्याची स्टेट जी आहे ती चेंज व्हायला सुरुवात होते. सो मॉलिक्युलर वेट इन्क्रीज व्हायला जशी सुरुवात होते त्याची स्टेट जी आहे ती गॅसियस मधून चेंज होते लिक्विड. इट गेट कन्वर्टेड इनटू लिक्विड. आणि पुन्हा मॉलिक्युलर वेट इन्क्रीज झालं तर ती स्टेट जी आहे ती लिक्विड वरून आपल्याला हायर मॉलिक्युलर वेट असलेले जे काही अलिफॅटिक अमाइन्स आहेत त्यांची स्टेट दिसते सॉलिड. दे आर सॉलिड इन स्टेट. So higher molecular weight containing aliphatic amines are solid in state. Moderately molecular weight containing compounds are liquid in state. आणि असे aliphatic amines ज्यांचं मॉलिक्युलर वेट जे आहे ते खूप कमी आहे किंवा लोअर मेंबर्स जे आहेत aliphatic amines त्यांची जी स्टेट आहे ती आपल्याला दिसते गॅसियस इन स्टेट. That means as the molecular weight of aliphatic amines get increased, their state also get changed. त्यांची स्टेट सुद्धा आपल्याला चेंज होताना दिसते. लोअर aliphatic amines जे आहेत त्यांची जी जनरल स्टेट आहे ती आहे गॅसियस स्टेट. Then aliphatic amines containing 3 or more carbon atoms are generally liquid in state. And the higher molecular weight containing amines, aliphatic amines particularly, these are solid in state. So आपल्याला स्टेट जी आहे ती चेंज होताना दिसते gaseous to liquid, liquid to solid as per the increase in molecular weight of aliphatic amines. That means as the molecular weight increase, the state of aliphatic amines also get changed from gaseous to liquid and liquid to solid. आता हे झालं इथे aliphatic amines च्या बाबतीत. आपण जर इथे aromatic amines जर पाहिले in case of aromatic amine, what about the state of aromatic amines, its color, how its nature? So in case of aromatic amines, example इथे आपण घेऊ शकतो. For example, aniline. In case of aromatic amines like anilines, generally it is a colorless liquid. aniline कसा आहे तर तो कलरलेस आहे आणि त्याची जी स्टेट आहे दॅट इज लिक्विड इन स्टेट. इट इज कलरलेस लिक्विड इन केस ऑफ प्युअर स्टेट. ॲनिलीन जेव्हा प्युअर स्टेट मध्ये आपण घेतो, प्युअर ॲनिलीन आपण जर घेतलं तर तो कलरलेस लिक्विड आपल्याला दिसतो. बट जेव्हा त्याचं ऑक्सिडेशन होते, when its oxidation takes place, जेव्हा तो एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो तेव्हा हा जो कलरलेस जो लिक्विड आहे इट गेट कन्वर्टेड इनटू कलरलेस टू कलर. तो कलर्ड कंपाऊंड मध्ये जो आहे तो तिथे कन्वर्ट होतो. सो जनरली इन केस ऑफ प्युअर स्टेट aromatic amines are in liquid state and its color is that is colorless, but when they get oxidized they are colored in nature. Aromatic amines जे आहेत these are toxic in nature. Aromatic amines are toxic in nature. ही सुद्धा एक इम्पॉर्टंट फिजिकल प्रॉपर्टी जी आहे ती इथे आपल्याला दिसते इन केस ऑफ aromatic amines. The next physical property of amine is solubility. In case of solubility of amines, due to formation of hydrogen bond,
due to formation of hydrogen bond with water. अमाइन्स जे आहेत त्यांची एक टेंडन्सी आपल्याला इथे दिसते. अमाइन्स जनरली अप टू 6 कार्बन ॲटम आपण जर पाहिले तर दे हॅव हायर टेंडन्सी टू फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर. अमाइन्स जे आहेत अमाइन्स दे फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर. वॉटर सोबत हायड्रोजन बॉन्ड जे आहेत ते तिथे फॉर्म करतात. स्पेशली अमाइन्स अप टू 6 कार्बन ॲटम्स. अमाइन्स अप टू 6 कार्बन ॲटम जर आपण जर पाहिले तर दे हॅव मोर टेंडन्सी टू फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर. सो ओनली बिकॉज ऑफ दॅट these amines are soluble in water. हे जे amines आहेत up to 6 carbon atom, they are easily soluble in water. कार्बनची क्वांटिटी जशी जशी वाढत जाते, दॅट मीन्स हायर अमाइन जर पाहिले तर त्यांची जी हायड्रोजन बॉन्ड फॉर्मेशनची जी काही टेंडन्सी आहे वॉटर सोबतची ती डिक्रीज होत जाते. ओनली बिकॉज ऑफ दॅट हायर अमाइन्स आर लेस सोल्युबल इन वॉटर. दॅट मीन्स लोअर अमाइन्स जे आहेत हे इझिली सोल्युबल आहेत इन वॉटर. बट इन केस ऑफ higher amines, solubility get decreased. Solubility get decreased due to increase in molecular weight. So solubility जी आहे ती decrease होत जाते due to increase in molecular weight. In case of your higher amines. So लोअर मॉलिक्युलर वेट असलेले जे काही अमाइन्स आहेत ते इझिली वॉटरमध्ये सोल्युबल आहेत आणि हायर मॉलिक्युलर वेट असलेले जे अमाइन्स आहेत त्याची सोल्युबिलिटी जी आहे ती थोडीशी कमी होते वॉटरमध्ये. दॅट मीन्स दे आर लेस सोल्युबल इन वॉटर. दे आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. हे जे अमाइन्स आहेत हायर अमाइन्स हे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये इझिली सोल्युबल आहे. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट लाईक युअर अल्कोहोल और इथर और बेन्झीन त्यासारख्या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये हे जे हायर अमाइन जे आहे दीज आर इझिली सोल्युबल. अशी ही एक सिंपल प्रॉपर्टी जी आहे ती आपल्याला इथे दिसते. The next physical property of amine is its polar nature. From polar nature जर पाहिलं, that means polarity जर पाहिली in case of amines, amines contain nitrogen. आणि त्याचं comparison आपण जर केलं तर in case of alcohols, alcohol सोबत आपण comparison केलं तर alcohols contain oxygen. So nitrogen जो आहे त्याची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती आहे 3.0. ऑक्सिजन जर आपण पाहिला अल्कोहोलमधला ऑक्सिजन आपण सोबत इथे घेत आहे तर त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे 3.5. म्हणजे प्रॉपर्टी पाहत आहे तो प्रॉपर्टी म्हणू शकतो आपण. दॅट इज पोलर नेचर और पोलॅरिटी ऑफ अमाइन्स. सो ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह as compared to nitrogen. So oxygens are present in alcohols. आपण जे एक्झाम्पल घेतलं ते अल्कोहोलचं घेतलं. अल्कोहोल सोबत आपण कंपॅरिझन करत आहे अमाइन्सचं. आणि नायट्रोजन आर प्रेझेंट इन अमाइन्स. सो ऑन धिस बेसिस वी कॅन से दॅट alcohols are more polar in nature as compared to amines. Amines are less
polar in nature as compared to alcohols. जी पोलॅरिटी आहे, पोलॅरिटी काय असते हे आपण क्लासमध्ये याआधी सुद्धा बऱ्याच वेळा डिस्कस केलेलं आहे. सो अमाइन्स जे आहेत दे आर लेस पोलर ॲज कम्पेअर्ड टू अल्कोहोल्स. असं सिंपल स्टेटमेंट जे आहे ते इथे आपल्याला करता येईल. सो सिंपल असं नेचर आपल्याला दिसते की अमाइन्स आर लेस पोलर ॲज कम्पेअर्ड टू अल्कोहोल्स. अमाइन्स आर लेस पोलर as compared with alcohol. रिझन काय आहे तर ऑक्सिजन जो आहे इट इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲज कम्पेअर्ड टू नायट्रोजन. ऑक्सिजन ऑफ अल्कोहोल हॅज 3.5 electronegativity and nitrogen in amines have 3 electronegativity. Due to that alcohols are more polar nature as compared to amines, or amines are less polar nature as compared to alcohols. Then intermolecular hydrogen bonding जर आपण इथे जर डिस्कस केली, अनदर प्रॉपर्टी आपण इथे म्हणू शकतो की अमाइन्स शो intermolecular hydrogen bonding. अमाइन्स शो intermolecular hydrogen bonding. सिंपल टाइपची इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आपल्याला दिसते. आपण जर प्रायमरी अमाइन्स इथे जर घेतले तर प्रायमरी अमाइन्स कंटेन 2 हायड्रोजन एटम अटॅच टू नायट्रोजन. प्रायमरी अमाइन कंटेन 2 हायड्रोजन एटम अटॅच टू नायट्रोजन. सपोज दिस इज फर्स्ट मॉलिक्यूल ऑफ प्रायमरी अमाइन. इथे दुसरा मॉलिक्यूल सेकंड मॉलिक्यूल आपण घेऊ प्रायमरी अमाइन्सचा. This is second molecule of primary amine. So hydrogen of first amine molecule जो आहे तो इथे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे दॅट मीन्स हायड्रोजन बॉन्ड जो आहे तो इथे फॉर्म करतो नायट्रोजन ऑफ अनदर अमाइन सोबत. सेम अशाच प्रकारे हा जो सेकंड प्रायमरी अमाइन मॉलिक्यूल आहे त्याचा हायड्रोजन जो आहे तो अनदर प्रायमरी अमाइन मॉलिक्यूल सोबत जो आहे तो हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे ते फॉर्म करते. तर अशी इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जी आहे ती प्रायमरी अमाइन्स मध्ये आपल्याला दिसते. आणि याचं कंपॅरिझन जर आपण सेकंडरी अमाइन सोबत जर केलं तर इन केस ऑफ सेकंडरी अमाइन it contain only 1 hydrogen atom. So यामध्ये आपल्याला काय दिसते तर 1 हायड्रोजन एटम जो आहे तो इथे प्रेझेंट दिसतो. प्रायमरी अमाइन मध्ये आपण जर पाहिलं तर देयर इज अ प्रेझेन्स ऑफ 2 हायड्रोजन एटम. इन केस ऑफ सेकंडरी अमाइन हियर जस्ट अ प्रेझेन्स ऑफ 1 हायड्रोजन एटम इन सेकंडरी अमाइन. सो इथे बॉन्ड फॉर्मेशन हायड्रोजन बॉन्डिंग जर आपण जर पाहिलं तर it is weak as compared to primary amines. That means hydrogen bond जे आहे ते मोर स्ट्रॉंगर आपल्याला इथे दिसतात. हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे ती मोर स्ट्रॉंगर आपल्याला दिसते इन केस ऑफ प्रायमरी अमाइन्स. ती थोडीशी वीक होते इन केस ऑफ सेकंडरी अमाइन्स. टर्शरी अमाइन जर आपण इथे जर घेतले तर इन केस ऑफ टर्शरी अमाइन्स there is an absence of hydrogen. टर्शरी अमाइन्स मध्ये हायड्रोजन एटम जो आहे तो प्रेझेंट नाही आहे किंवा नायट्रोजनला एकही हायड्रोजन एटम जो आहे तो अटॅच नाही. ओनली बिकॉज ऑफ दॅट टर्शरी अमाइन्स डज नॉट शो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. टर्शरी अमाइन्स जे आहेत ते इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे ते शो करत नाही. इट्स रिझन इज absence of हायड्रोजन एटम अटॅच टू नायट्रोजन. नायट्रोजनला इथे एकही हायड्रोजन एटम जो आहे तो टर्शरी अमाइन्स मध्ये आपल्याला दिसत नाही. त्यामुळे टर्शरी अमाइन्स जो आहे तो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड जे आहे किंवा बॉन्डिंग जे आहे ते इथे शो करते.
बट इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड जे आहेत ते मोर स्ट्रॉंग जे आहेत ते आपल्याला प्रायमरी अमाइन्स मध्ये दिसतात. प्रायमरी अमाइन्सला आपण जर सेकंडरी अमाइन्स मध्ये कंपॅरिझन जर केलं तर इथे थोडंसं लेस स्ट्रॉंगर किंवा वीक हायड्रोजन बॉन्ड आपल्याला दिसतात ॲज कम्पेअर टू प्रायमरी अमाइन्स. आणि टर्शरी अमाइन्स मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे ते तिथे आपल्याला दिसणार नाही. हायड्रोजन बॉन्ड फॉर्मेशन डज नॉट टेक्स प्लेस इन टर्शरी अमाइन्स. तसं हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे ते आपल्याला प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स आणि टर्शरी अमाइन्स मध्ये दिसते. इम्पॉर्टंट फिजिकल प्रॉपर्टी आपण इथे म्हणू शकतो. Now it's time to discuss the next physical property, that is property number 6. Physical property number 6, that is boiling points of amine. In case of boiling point of amines, amines have higher boiling point than the corresponding alkane, and it is less as compared to the corresponding alcohols or carboxylic acid. अमाइनचे बॉइलिंग पॉइंट जर आपण जर पाहिले तर सेम मॉलिक्युलर मास असलेल्या अल्केन पेक्षा अमाइनचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो आपल्याला जास्त दिसतो इथे. आणि याच अमाइनचा आपण जर कंपॅरिझन केलं सेम मॉलिक्युलर मास असलेल्या अल्कोहोल सोबत, तर अल्कोहोल्स जे आहेत अल्कोहोल्स असतील किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड जर आपण जर इथे घेतले त्यांचं कंपॅरिझन केलं यांच्या बॉइलिंग पॉइंटचं अमाइन सोबत, तर अमाइन हॅज लेस बॉइलिंग पॉइंट ऍज कम्पेअर टू अल्कोहोल्स ऑर कार्बोक्सिलिक ऍसिड. अमाइनचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो अल्कोहोल किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड पेक्षा कमी आहे, बट अल्केन पेक्षा बॉइलिंग पॉइंट जो आहे तो आपल्याला इथे जास्त दिसतो. आपण जर आयसोमेरिक अमाइन जर घेतले, इफ वी टेक आयसोमेरिक अमाइन्स, their boiling point show this series here. प्रायमरी अमाइन जे आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट जो आहे तो सेकंडरी अमाइन पेक्षा आपल्याला जास्त दिसतो. सेकंडरी अमाइनचा बॉइलिंग पॉइंट जो आहे तो टर्शरी अमाइन पेक्षा आपल्याला इथे जास्त दिसतो. म्हणजे आपल्याला एक सिरीज इथे भेटते बॉइलिंग पॉइंटची. आयसोमेरिक अमाइन्सच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर प्रायमरी अमाइन्स हॅज हायएस्ट बॉइलिंग पॉइंट ॲज कम्पेअर टू सेकंडरी अमाइन और टर्शरी अमाइन. प्रायमरी अमाइनचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो सेकंडरी अमाइन किंवा टर्शरी अमाइन पेक्षा आपल्याला इथे जास्त दिसतो. का दिसतो? ड्यू टू फॉर्मेशन ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. तिन्ही टाईपच्या अमाइन मध्ये आपल्याला काय दिसते, तर आउट ऑफ दीज 3 टाइप्स ऑफ अमाइन्स, प्रायमरी अमाइन आणि सेकंडरी अमाइन जे आहेत ते इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे ते शो करतात. टर्शरी अमाइन जो आहे तो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जो आहे तो तिथे शो करत नाही. म्हणून सर्वात कमी बॉइलिंग पॉइंट आहे टर्शरी अमाइनचा ड्यू टू दॅट नेचर. सेकंडरी अमाइनचं हायड्रोजन बॉन्डिंग जी आहे ती ऍज कम्पेअर टू प्रायमरी अमाइन्स ही वीक आहे. का वीक आहे? कारण सेकंडरी अमाइन मध्ये नायट्रोजनला एकच हायड्रोजन ऍटम जो आहे तो अटॅच आहे. टू ड्यू टू धिस तिथे आपल्याला वीक हायड्रोजन बॉन्डिंग जी आहे ती आपल्याला दिसते, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि प्रायमरी अमाइन मध्ये स्ट्रॉंगर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आपल्याला दिसते ड्यू टू प्रेझेन्स ऑफ 2 हायड्रोजन ऍटम्स अटॅच टू नायट्रोजन. म्हणजे असोसिएशन जे आहे ते मोर स्ट्रॉंगर आहे प्रायमरी अमाइन मध्ये, थोडंसं वीकर आहे सेकंडरी अमाइन मध्ये, आणि वीकेस्ट इथे आपण म्हणू एकदम सर्वात कमी इथे आपल्याला असोसिएशन आपल्याला दिसते टर्शरी अमाइन्स मध्ये. सो ड्यू टू धिस बॉइलिंग पॉइंट जो आहे तो टर्शरी अमाइनचा सर्वात कमी, त्याच्यापेक्षा थोडासा जास्त आपल्याला सेकंडरी अमाइनचा दिसेल आणि सर्वात जास्त दिसतो आपल्याला प्रायमरी अमाइनचा. तर अशा टाईपच्या ह्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत अमाइनच्या. कुठल्या कुठल्या फिजिकल प्रॉपर्टीज आपण इथे पाहिल्या, तर सर्वात आधी आपण पाहिलं ॲलिफॅटिक अमाइन्स असतील किंवा एरोमॅटिक अमाइन्स असतील यांचे स्टेट, देन ऑर्डर, देन इट्स कलर. त्यानंतर आपण डिस्कस केलं सोल्युबिलिटी,
त्याच्यानंतर आपण पोलॅरिटी पाहिली, पोलर नेचर. देन प्रॉपर्टी नंबर 5 पाहिली आपण, इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि प्रॉपर्टी नंबर 6, that is last physical property in today's topic, that is boiling point.